हो काका नाश्ता करून जा. लिंबू पाहिजे ना. हो बरोबर आहे. इकडं नाश्त्याची तयारी चालू आहे. कांदा पोहे या मंडळी गरमागरम कांदा पोहे खायला नाश्ता करतोय. इकडे बरीच मंडळी नाश्ता करते तिकडे या साईडला. नीलादा काहीतरी बोलताय. नीलादा नक्की विषय काय? एवढा पाईप घेऊन आपल्याला जायची गरज काय वरती? आमच्याकडे ते सर्वांची ते पाणी पाईपलाईन आहे ती थोडीशी खराब झाली आहे. ओके. त्यासाठी ते नवीन पाईपलाईन टाकून जेणेकरून पाणी इकडे गावामध्ये येईल. हा पाणी चालू होईल. त्यासाठी आम्ही आपल्या आधी पाईप एक दिवस गावासाठी समाधान करून एक दिवस गावासाठी श्रमदान करण्यासाठी एवढी मंडळी आलीत. ही एक टीम आहे. बाकी अजून वेगवेगळी कामं करतायत. प्रत्येकाला वेगवेगळी कामे निवडून दिलेली आहेत. जवळजवळ पूर्ण टाकी खाली केले. बघता इकडं ही पूर्ण माती येते बाहेर. सर्व काळा पाणी आहे सर्व. केदारेश्वर महाराज की, केदारेश्वर महाराज की. हर 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 हर. जय शिवराय. हर हर महादेव. मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि सुरुवातीपासून बघा. आपला प्रवास रात्रीपासून चालू झाला आहे. रात्री आम्ही सर्वजण बसने आलो आहे. गावातलीच मंडळी आहे सर्व. नक्की कशासाठी आलो तर एक दिवस गावासाठी श्रमदान. मेन म्हणजे पाण्याचा विषय. आता बघता तुम्ही जून महिना आला तरी पावसाचा पत्ता नाही. आणि ह्या टायमाला टिपलून आमच्याकडे बोलतात दुष्काळ पाण्यासाठी. तर पाण्यासाठी खूप वणवण फिरावं लागतं. आणि त्यामध्ये आपली जी रानातून एक पाण्याची लाईन येते त्याचे काही पाईप पण मिसिंग आहेत. तर सर्व गावकऱ्यांनी मिळून नवीन पाईप घेतात. 4-5 काय आहेत ते आपण जॉईन करणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण सुरुवातीपासून बघा मंडळी. आणि एक छोटासा प्रयत्न आहे कोकणातील या अशा व्हिडिओ दाखवण्याचा. माझा गाव माझी जबाबदारी. व्हिडिओ आवडली तर तुम्ही लाईक शेअर तर कराच, पण व्हिडिओ पूर्ण बघा. पोलिसी फोडणीचा भात लोत्रा मिळाला. लोत्रा नाही लोत्रा. अरे हे लोत्रा कशा आणलाय? आईस्क्रीम आहे काय? अरे आईस्क्रीम आहे, लोत्रा नाही. पोरं गंडवतात रे यार. पोरं आपल्याला काय माहिती? पोरं गंडवतात आपल्याला. नाही नको मला. भाईजान काय असं कसा वाटला? भाईजान चांगला चांगला आहे. सुपर सुपर समजत नाही. सुपर समजत नाही. कमान बॉयज कमान. चांगलंय. कमान बॉयज कमान. या एन्जॉय. लोत्रा का तू? अरे बोट तू घरी आल्याची. अरे तर काय आहे? अरे कशा लागलं बघ. अरे मला वाटलं कोणाची गाय बिबी आली की काय. तेव्हाच आला. खरूच कुलकुल आहे कुलकुल. उद्या पान काढायचं आहे ना जाऊन. पान काढायचं. आज पान आणलाय ना. पान काढायला ठेवायचं ना. त्याच्या बाईने आईस्क्रीम आणलाय. पोरा बोलतात खरूज आहे. अध्यक्ष आता आज पानच्या उद्याला आनंदाचा उपवास काय करवत नाही. अध्यक्ष इंटरेस्ट नाही रे. तुझा स्पॉन्सर आमचा.
बस झाला. एक पोळीचा बापचा एक पोळीचा बाप किरण दाखव कसं खातस. एक पोळीचा बाप दिलाय हात लाव खाली. किरणदाचा घास बघ एवढा आहे. माझ्या तीन माणसाचा किरणदानेच घेतला. पिठ्या त्याची एंट्री झाली इकडं. आराम से सावकाश रे. हो सागर भाई आ गए भाई रोक आ गए हमारे रोक आ गए बसा जागा भेटेल. हा निलेदा कल्पेदा बोल तिकीट आहे. हे कल्पेदा तिकीट आहे. तिकीट तिकीट उससे बात करके आज कितने का है? 500 पे. रात्रीचे वाजले 2:15 जवळजवळ आणि आता आलो इथं पनवेल. पनवेलचा डीमार्ट बघताय समोर. इथं आपली गाडी इथं उभी आहे. गणपती गजानन अपरेश्वर भवानी गावजी विमाचे हा आज या वर्षी मुंबई आणि ग्रामस्थ मंडळाने श्रमदान करण्याचा मनोगत व्यक्त केलेला आहे. तरी त्यांचा मनोगत तू पूर्ण करशील, सगळ्या कामकाजाला हातभार लावशील, त्यांचा कामकाज अगदी सफल करून देशील अशी तुला आम्ही ग्रामस्थ विनंती करतो. हर हर हर. तसेच केदार बाबा तुला देखील हा श्रमदानाच्या ह्याच्यातून आम्ही हा नारळ दिलेला आहे तो मान्य करून गेले. काही अडी अडचणी तुझी दूर पार कर अशी तुला आम्ही ग्रामस्थ विनंती करतो. हर 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 महाराज की जय. चला आता सर्व मंडळी नाश्ता करायला निघालीत. पल्लूता इकडं कांदा पोहे. आपल्या स्वप्नीलदाचं घर आहे. हा बघा. जय. सर्व मंडळी नाश्ता करायला चला. महाराज की जय. हो काका नाश्ता करून जा. हो हो बरोबर आहे. कोण नाही आलाय त्याला फोन करा पटकन. हे फोन करा तुला नाश्ता करायला आलेत मंडळी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. एक दिवस गावासाठी. रामकृष्ण हरी मामा. इकडं आपला मंदा बघा मस्तपैकी पोहे बनवतोय सर्वांना. गरमागरम नाश्ता. हो किरणदा रात्री लय नाचलं रात्री. हो काका काय करता हो. काय 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 लिंबू मारतायत की पिलतायत काहीतरी करतायत. चूल बघा कशी आहे इकडं. हे बघा इकडे सर्व बरीच मंडळी जमले आता. नाश्ता
जनार्दन दाडसे, तुकाराम भुवड, मुकादम ज्ञानेश्वर दाडसे आणि राम भुवड टीम आहे राकेश लांबे, चिगवन, विजय देशील, आकाश मुंडे, मदन लांबे, कृष्णा वागरे, निवृत्ती दाडसे, प्रकाश नलवडे, दाडसे आणि रणजित चिगवन. रणजित कपूरकर आणि आकाश मुंडे नाही आहे. आकाश मुंडे नाही आला. कसा आहे पोहा दादा? टेस्टी. बोर्डीवरचे टाके साफ करणे. मार्गदर्शक आदेश दाडसे, सचिन दाडवे, मुकादम संतोष लांबे, नथुराम कृष्ण शिगवण. दोघं पण पाहिजे, दोघं पण नाही. संतोष लांबे पण नाही, नथुराम शिगवण. कारण ह्याला मार्गदर्शन करायला लागेल. तिथं दिगंबर शिगवण मार्गदर्शन नाही तू. बाबल्या दा कसा आहे? मस्त, एक नंबर. हो काका, तुम्ही नुसतं निंबूच फिरवता. लिंबू द्या पाहिजे बाबा, टेस्ट वाला म्हणून. लेटी लावे पुढे जरा, लेटी पुढे जाऊ नका. एक साईडला इकडं नाश्ता वाटप चाललाय आणि एक साईडला तिकडं कामाचं स्वरूप कसं असेल ते चाललंय. कोण कोण कुठे कुठे जाणार आहे. एक दिवस गावासाठी सर्व मंडळी जमले आहेत. गावातील जे काही कामं असतील, पावसाच्या आधीची जे कामं असतात ती सर्व करायला सर्व मंडळी जमले इकडं. हे देवळाच्या वरती ताडपत्री टाकलं ना, ताडपत्री टाकले की अरे तिथे खाता खाता टाकेत उतरतो. या मंडळी गरमागरम कांदा पोहा खायला नाश्ता करतोय. इकडे बरीच मंडळी नाश्ता करते तिकडे या साईडला. चला आपण पण करूया पटकन. इकडं मस्तपैकी मंदाने बनवले आपल्याला सर्वांना पोहे. हा गोल गोल कुठला आहे? नवीन आला आहे. माझे नाव जनार्दन सहदेव धाडसे. मी मापरल बंदरवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष. आज रोजी आम्ही आमच्या कडवळच्या पाण्यासाठी आम्ही श्रमदान करण्यासाठी ही सगळी मुंबईकर मंडळी, आमची ग्रामस्थ मंडळ आणि केदारेश्वर क्रिकेट संघ ही सर्व मंडळी आम्ही मिळून श्रमदानासाठी कडवळच्या पाण्याच्यासाठी आम्ही पाईपलाईन घेऊन दुरुस्तीसाठी आम्ही निघालेले आहोत. आणि असेच वारंवार आमचे मुंबई ग्रामस्थ मंडळ वारंवार श्रमदान करण्याची त्यांनी आम्ही शपथविधीच घेतलेली आता की गावासाठी एक दिवस श्रमदानासाठी द्यायचा. आणि त्या तयारीने आम्ही सर्व ग्रामस्थ आणि केदारेश्वर क्रिकेट संघ या आमच्या तयारीने आम्ही निघालेलो आहोत. जय महाराष्ट्र. हर हर महादेव. जय. चला असे पाईप घेऊन आपल्याला कडवाईला जायचं आहे. आणि कडवई तिकडे रानात एकदम मागच्या वेळेला पण केदारेश्वर महाराजला गेलो होतो ना, त्या साईडलाच आहे. आपली मेन पाण्याची लाईन टाकायची आहे तिकडं. त्या साईडचे पाईप होते ऑलरेडी, पण पाईपलाईन पण सोडत नाहीत. पाईप पण चोरीला गेलेत. काय माहिती आता
पाईप सोडले एकदम. काय बोलणार आता, रानातले पण पाईप चोरीला जातात. हे बघा, हे असे पाईप घेऊन चाललोय. आणि गाव राहिला तिकडे पाठी, गाव तिकडे पाठी आहे. हे बघा, अशा आळीपाळीने सर्वजण घेणार आहेत. असे दोघं पाईप घेऊन जातो आम्ही रानामध्ये. इकडे निलादा काहीतरी बोलताय. निलादा नक्की विषय काय, एवढं पाईप घेऊन आपल्याला जायची गरज काय वरती? आमच्याकडे ते सर्वांचे ते पाणी आहे, पाईपलाईन आहे, ती थोडीशी खराब झाली आहे. ओके, त्यासाठी ते नवीन पाईपलाईन टाकून जेणेकरून पाणी इकडे गावामध्ये येईल. हा, पाणी चालू होईल. त्यासाठी आम्ही आपल्या आधी पाईप एक दिवस गावासाठी हा. समाधान करून एक दिवस गावासाठी श्रमदान करण्यासाठी एवढी मंडळी आलीत. आऊ आहे आऊ, करवायला निघालाय. हा बेटा, आता कुठं निघालो? कडवाईला निघाले सर्वजण. प्रकाश साहेब आहेत. बघा रस्ता कसा जातो आता आतमध्ये, पूर्ण रानामध्ये जायचं आपल्याला. याच्या आधी प्लास्टिकचे पण पाईप होते आणि लोखंडी पाईप पण होते. चल, प्लास्टिकचे पाईप समजा वनव्यामध्ये जळले असतील, पण लोखंडाचे पाईप तर वनव्यामध्ये जळू शकत नाही ना. काय माहिती आता नक्की चोरलेत काय केलेत, देवाला माहिती. रस्ता बघा कसा आहे. आम्ही सर्वजण एकत्र गाडी करून आलो, कारण सर्वजण निघणार होते. त्यामुळे सेपरेट गाडी मस्त पडली आम्हाला. एस टीचा पर्याय घ्यायच्यापेक्षा ती गाडी आम्हाला मस्त पडली. ए सी पण गाडी होती आणि व्यवस्थित आलो आम्ही. जवळजवळ 5:30ला पोचलो इकडं. आपल्याला एक दिवस गावासाठी देऊन खास मुंबईवरून आपल्याला सगळे मंडळी आलेले आहेत. गावाच्या मार्गदर्शनानुसार, गावचे अध्यक्ष श्री जनार्दन महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार आजची ही कामं होणार आहेत. आणि विशेष म्हणजे मुंबई कमिटीने, गाव कमिटी यांनी पुढाकार घेऊन, त्याचबरोबर आमचे यंग तरुण मित्रमंडळ, त्याबरोबर केदार शिखर संघ यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या सहकार्याने हा काम आपल्याला ही कामं करायची आहेत. त्याच्यामध्ये प्रमुख 4 कामं आहेत. 4 ग्रुप बनवलेले आहेत. प्रथम आपल्याला हा जो पाण्याचा नियोजन आहे, तो आपल्या पूर्वजांपासून आपल्याला जो पाणी येत होता तो करवई, तिथून आपल्याला पाणी येत होतं. त्यानंतर मग आपण त्या पाण्याचं ग्रॅव्हिटीच्यानुसार आपण नियोजन केलं आणि पाण्याचं नियोजन योग्यरित्या होत होता. दरवर्षी हा पाणी आपल्याला या टाकीचा आणि टाकीच्या स्वरूपात आपण साठवण करतो आहे. आणि त्यानुसार आपल्याला नळ आहेत गावात, तिथे आपल्याला सोडला जातो. आणि हा कुठल्याही प्रकारचा आपण ह्याचा विजेचा वगैरे यूज केलेला नाही. कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा यूज न करता आपण हा पाणी डोंगरातून तंत्रज्ञानाचं कुठलं माध्यम न वापरता ग्रॅव्हिटीच्या जोरावर आपण हा पाणी घरोघरी पोचवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपण आज प्रमुख 4 कामं आहेत. त्याच्यामध्ये करवाईची जी टाकी आहे ती आपल्याला दरवर्षी आपण स्वच्छ करतो, तीसुद्धा आता खास यावर्षी विशेष मुंबईहून आपली माणसं आलेली आहेत आणि मुंबई ग्रामस्थ मंडळ आलेलं आहे. त्यांच्या सहकार्याने, परत केदार शिखर संघ यांच्या सहकार्याने ही कामं होणार आहेत. त्याचबरोबर दुसरं काम आहे की जी पाईपलाईन आपली होती 2 वर्षापूर्वी, ही पाईपलाईन टाकलेली आपण नवीन. त्याच्यामध्ये आपण जे पाईप होते ते काहीतरी 4 पाईप होते, ते चोरीला गेलेले. आणि मला वाटतं हे काय कुठंतरी चुकीचं आहे. ह्या गोष्टी आपण करू नये कृपया करून. आणि ह्याच्यानंतर तिसरं काम आहे आपलं ते टाकी, जी मेन टाकी आहे बोडणीवरची, तर तिचं आपल्याला साफसफाई दरवर्षीच करतो. त्यावर्षीसुद्धा त्या करायच्या आहेत. 2 टाकी आहेत तिथे. कडवाईला याचा रस्ता बघा कसा मित्रांनो, पूर्ण 4 साईडला घनदाट जंगलच जंगल आहे. हे बघा, आणि आपल्या गावापासून जवळजवळ 3 किलोमीटर लांब ह्या पाईपलाईनच्या आधारे आपल्या गावाला पाणी येतं या रानातून. बघताय तुम्ही, मंडळी आहे सर्व पुढं. आता बघता हा इथं पाईप मिस झाला आहे, म्हणजे हा पाईप इथला कोणीतरी काढून नेला आहे. हे बघा, आता आपण इथं ते मगाशी पाईप आणलं ना, ते आपण लावतोय आता. हां मामा,
आता हे 4 पाईप आमच्या चोरी गेलेले आहेत. ते आमच्या मुंबई ग्रामस्थ मंडळाने आणि केदारेश्वर क्रिकेट संघाने आणलेले हे नवीन पाईप आम्ही फिटिंग करीत आहोत, जेणेकरून आमच्या गावाला पाणी मिळावा ही या आमच्या तरुणांची जिद्द आहे. आणि त्या जिद्दीप्रमाणे ते या ठिकाणी येऊन परिपूर्ण काम करत आहेत. जसं जसं पुढे जातो मित्रांनो तशी आपल्याला ही आपली जुनी पाईपलाईन दिसते. ह्याच पाईपलाईनला आपण नवीन पाईप जोडणार आहोत. जे मिसिंग आहेत ते बघताय. त्यावेळेससुद्धा जे माणसांनी श्रमदान केलं आहे ही पाईपलाईन घ्यायला त्यांचेसुद्धा आभार. खूप मेहनत असते बघताय तुम्ही. त्यावेळेस हे कॉन्क्रीट वगैरे पण आणलं होतं त्यांनी. आणि पाणी म्हणजे जीवन मित्रांनो. पाणी नसेल तर आयुष्यामध्ये काय करू शकत नाही. जीवन व्यर्थ आहे, जीवन जगू पण शकत नाही. पाणी पहिलं पाहिजे. तोच आज छोटासा उपक्रम आपली मंडळी राबवत आहे. सर्व पाण्यासाठी, सर्व खेळ पाण्यासाठी. चला असंच जाऊया समोर. बघताय तुम्ही पावसाळ्यामध्ये इथं भरपूर पाणी असेल आणि याच एका झऱ्यातून आपल्याला पाणी येतं आहे. असं नाही की तिथं मुबलक साठा आहे, पण ठीक आहे, बऱ्यापैकी आहे. जो गावाची ताण भागवतो त्याचीच आपण साफसफाई करायला चाललो आहे. आम्ही कडवई बोलतो त्याला. ते बघा तिकडे मंडळी आहेत आपली सर्व. जाऊया. प्रत्येकजण आपापली कामे करतो आहे. थोड्या वेळाने मी पण जाणार आहे. इकडे पाईप जॉईन करतायत. हे बघा ह्याच्यामध्ये आहे ना सर्व कचरा अडकला आहे. त्याच्या आतमध्ये ज्ञानोजाने सली घुसवले आणि तो कचरा पूर्ण काढत येते. हे बघा पाठी पण आहे त्याच्या. स्वप्नीलदा आहे इकडे, किरणदा आहे. एवढी आता परत मागं बाहेर काढली. फायनली त्यातला कचरा निघालाय. काढला त्याने कचरा. हीच कडवई आहे मित्रांनो. मी जो कडवई मागापासून बोलत होतो ना, ह्या जागेलाच आम्ही कडवई बोलतो. आणि ही आपली मापरळ तरी बंदर गावाची सर्व गावकी आहे. ग्रामस्थ मंडळ असोत किंवा मुंबई मंडळ असो, सर्वजण एक दिवस आपल्या गावासाठी श्रमदान करतात.
कोणतं पण काम करायचं असेल ना तर पहिला देवाला नारळ दिला जातो फक्त इकडं, देवाला किंवा जागेवाल्याला. काय खड्डा मारायचा चिंबोरी पकडा मुंबईवरून 2 माणसांना काय आहे तो चिंबोरी? अरे बापरे, बघा चिंबोऱ्या भेटला त्या व्हाळात. मोठे मोठे टाकी साफ करताना भेटला त्या चिंबोऱ्या. हे बघा टाकी आता उपस्थित आहेत आणि साफ करायचे आपल्याला. हो हो चिंबोऱ्या बघितल्या. वरती काय वरती काय बघ आपण कडवेचा पाणी साफ करत आहोत. कचरा भरपूर साठला आहे त्यामुळे आपण कडवेला आलो आहे सर्व गावकरी मंडळी. तर चालू आहे काम साफसफाई करण्याचं चालू आहे अजून जाईल दिवसभर जाईल. धन्यवाद. हे सर्व घाण अशी बाहेर काढले इथून. तिकडं आकाश जिथं काम करते ना ही सर्व घाण निघाले इथं. आणि बाकी मंडळीचं पाणी जो खराब पाणी आहे तो काढतायत त्या साईडला बघा तिकडं.
पावसाळ्यामध्ये आहे ना टाकीच्या वरून पूर्ण पाणी जातो, त्याच्यामुळे आपण टाकीवर अशी जाळी ठेवतो आणि त्या जाळीवर कापड टाकतो आणि वरती वजन ठेवतो काहीतरी. हे बघा पूर्ण माती आहे. चिमुऱ्या काढतात ना माती, चिंबोऱ्या काढतात ना माती. हा त्याच्यामुळे ती माती जास्त पडते. हे बघा माती बघा किती आहे. एकदम दम काढू नका. युवा पिढी बघ अशी माझ्या बघते. टाक फायनली खाली केले सर्व मस्त व्यवस्थित शाप झाला बघा. आता पाणी सोडलं इकडे आकाशने या साईडचा. आता बघा किती फ्लो चालू झाला पाण्याचा इकडून. आता मस्त भरल. आता या टाकीच्या वरती ही जाळी टाकायची आहे. जाळी साफ करून घेत आहेत. हा तुझ्या बहिण संध्याकाळी कानात एअरफोन टाकायचे का झोपायचं. आपण लावला नाही हा बोला.
नका ते दगड काढले राहू दे नको आता झालं. काकीच्याच आकाराची जाळी बनवून घेतली होती मागे. ते बघा हे दरवाजा पण आहे तिथं. आता व्यवस्थित साफ झाले मस्त. हे बघा. आबा इकडं काय आहे काय निलादा? हे बघता आपली केदारेश्वर क्रिकेट संघाची ज्युनियर पोरं आली सर्व. पोरांनो पोरं लक्ष ठेवायला आलीत. जोरदार जोरदार मोठी गँग आहे सर्व. काम बराबर करतायत का नाही लक्ष ठेवायला आले ते सुपरवायझर आहेत सर्व. हे बघा किती मंडळी जमले आता. सर्व पोरं कडवायला आली ती. आज वातावरण पण चांगलं आहे. ऊन नाही जास्त आणि इथं तर झाडे आहे त्याच्यामुळे ऊन वाटत पण नाही. सावली आहे मस्त. एक अंदाजे 11:15 वाजले असतील आता. बघताय मित्रांनो आपला जो कडवायला काम चालू होता पाण्याचा चेंबर टाकी सर्व आपण साफ केले. एवढी मंडळी आहेत आपली. मुंबई मंडळ आहे, ग्रामस्थ मंडळ आहे आणि आपले सर्व केदारेश्वर क्रिकेट संघाचे ज्युनियर सिनियर जे पण मेंबर आहेत सर्व हजर आहेत इथं. सर्वांनी खूप मेहनत केली. केदारेश्वर मित्र मंडळ केदारेश्वर महाराज की केदारेश्वर महाराज की हर 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 हर. चिंबोऱ्या चिंबोऱ्या दगड घालून काढले. बापरे दगडी काढणं काढलेले आहेत. पावसाचा सीझन नसताना पण एवढ्या चिंबोऱ्या काढल्या. एक नंबर. ट्रेनिंग चालले कडवायला. मजबूत आहे. मोठी चिंबोरी भेटले इथं. खाली गेले पलटी मार दोन आहे बघायला. हे थांब हात निरादा असते पकड. इकडे दाखव बाबा मी इकडे आहे. निरादा मारती लागेला इकडे इकडं. हे निरादा इकडे इकडं दाखव इकडं. आवाज हा निरादा आव इकडे इकडं. अरे अरे बापरे पिल्ले सोडली का मग जीव जगतील ना. काय अरे बापरे पाण्यात जाऊ साफ कर जगतील जीवदान दिलं आपण. एक मारला पण असं कर असं सावका हा पाणी वला आला म्हणून वाटतं निघतात बाहेर. I can
हा बघा फायनली पाणी चालू झालंय. नंतर इथं झाकण बसवतील. तर करवईवरून आलो बघा आता टाकी साफ करून. त्या टाकीतला पाणी ह्या टाकीमध्ये स्टोअर होतं. हे टाकी आता साफ केले. त्याच्यानंतर हा बाजूला हौद आहे. इकडं पल्लूताई आहे. हे बघा हौद साफ करतात. महिला मंडळ आहे तिकडं. इकडं महिला मंडळ बसल्यात. हे रुद्र चिऊ का काऊ? चिऊ. हे बघा पोराला काय निमित्तच पाहिजे. हे रुद्र तुला काय पवायलाच पाहिजे. ही आमची फाटी आहे. हा ही निलादाची फाटी आहे ना. एक कमी झाली. हा हे निलादाची फाटी आहेत. नेऊ नका कोणी. आणि हा आपल्या निलादाचा घर आहे. सेफ्टी. निलादा हा काय? हो निलादा. निलादा होय, हा काय? फुल सेफ्टी आहे घराला. एवढं मोठं आहे. अरे जाऊन या सवारी. उभा नाही बसा थोडस बसा खाली बसा जरा मी हे थोडंच बसा इथं थोडं बोलायचं आहे. या बसा जरा. आम्ही आलो गावासाठी बोला युट्यूबला कसा येईल 10 बसले दिसले पाहिजे रे बोला माझ्या एवढा हुशार आहे ना. आपल्या गावामध्ये नाव कमावलं नाही ह्याच्यामध्ये युट्यूबमध्ये. बोला का तुम्हाला बोलायचं आहे बोला. काय बोलायची इच्छा? 2 शब्द बोला नाही 2 शब्द एवढं 5 मिनिटं बसायचं. मला काय नको द्या काय नको मला खाली आचरण पाहिजे. चला कोण मित्रांनो बघा मंदिराजवळ आलो आता. बरीच माणसं जमतात मंदिरात. आणि मगाशी तुम्हाला बोललो होतो मी मंदिराच्या घुमटावर कागद टाकायचा होता मेन कापड. तो जी मंडळी नेमली होती त्यांनी एकदम छानपैकी व्यवस्थित बांधून घेतला आहे तो. आपली गाडी लागली इकडे. याच गाडीने आलो आपण. सकाळी 5:30ला आलो होतो. आता बरीच मंडळी तिकडे जमलेत. जेवायला जातो सर्व. सरू मावशीने आपल्याला सर्वांना जेवण दिलं आहे. मस्त आहे जेवण. जेवाय बोलवा या जेवायला या. हां मंडळी जेवायला या. आता मंडळी आपले सर्व जेवत आहे तिकडं. मंडळी जेवायला या. काय आहे जेवणामध्ये? या जेवायला जेवायला या. जेवायला या. चिकन आहे पापड आहे लिंबू आहे. हे पण आहे भात जेवण. रस्ता एकदम फर्स्ट क्लास आहे. बघा वा आतमध्ये बसलेत ना. जा. पण तेजा आहे. आधी तर कसं आहे जेवण? एक नंबर. नेहरूबाई भेटले तिकडे अन्न आहेत. चला आपण पण जेवण करून घेऊया. त्याच्या आधी मी इकडे मला दाखवतो मागच्या साईडला. हे आपल्या इकडे मंडळी अशी बसलेत. जेवण बनवलं ना.
हे बघा. हो सर्व मावशी, आजचं जेवण आपल्याला सर्व मावशीकडून आहे खास. चिकन भात. हे बघा इकडं मामी पण आहेत. डायरेक्ट यूट्यूब. बहुतेक मंडळी जेवले, आता आम्ही जेवतोय. तुमचं जेवण झालं? झालं. आम्हाला वाढतायत आता, या नंतर जेवायला बसतील. हां हां इकडे पण आहेत. हे बघा आपले महिला मंडळ सर्व इकडे आहेत. हो मग तुमची पण काढली हो. जेवलं? कसं होतं जेवण? जेवण कसं होता? मस्त होता ना. हा साईडला सर्व व्हेजवाले मंडळी बसलेत. हे बघा हे सर्व व्हेजवाले आहेत. इकडं नानी आहे. हे सर्व व्हेजवाले आहेत. हो झालं काकू. मामांचं जेवण झालं जवळजवळ. बरे आहो ना. मी लेट आहे मग. एक साईडला व्हेजवाले जेवतात, एक साईडला नॉनव्हेजवाले जेवतात. आणि बाकीचे मंडळी सर्व जेवून एकदम वाऱ्यावर गेलेत त्या साईडला. जेवलो का रे? मग चल. पत्रावली घेऊन आला आता. आपला काढला. मला एकदा परत चिकन दाखव. चिकन हा बघा मित्रांनो, हा पूर्ण टोप भरून चिकन बनवला होता. जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त माणसं जेवलीत आणि अजून थोडी बाकी आहेत. हे बघा. चला आपण पण जेवूया. सर्व मावशीकडे भात काढते. आता आम्ही जेवायला बसलो इकडं लाईनमध्ये. हे बघा चिकन येतोय. चिकन, भात, पापड, कांदा, लिंबू आणि आपल्याला जेवण वाढतायत. साजूकवाले तिकडे बसलेत. हे बघा आपली प्लेट बघा. थोडा कालोख आहे. हां आता उजेड आला. पप्प्या बघू दे. पप्प्या जेवायला बोलवतोय. सर्व कामे आटोपली. ज्याप्रमाणे नियोजन बनवलं होता त्याप्रमाणे आपली कामं सर्व व्यवस्थित पार पडलीत. आणि आता आपली सर्व मंडळी इकडे जेवायला बघताय तुम्ही. त्याला व्हेजवाल्यांना व्हेज जेवण आहे, नॉनव्हेजवाल्यांना नॉनव्हेज जेवण आहे. आणि जेवण खास सर्व मावशीने दिलं आहे. धन्यवाद श्रद्धा मावशी. हे माया मावशी जेवलीस काय तू? त्याचा उपास आहे. ही मजा वेगळी आहे मित्रांनो. कोकणात अशी एकत्र जेवायची कोकणातल्या घरात. डोळ्यावर लाईट आहे. अरे बघा डोळ्यावर लाईट मारतोस. तर मित्रांनो बघता तुम्ही इकडं माझ्या आत्या आले इकडं. तर काही कारणास्तव आली होती इकडं. तर आत्या कसे वाटतात माझे व्हिडिओ? खूप छान असतात आणि गडाचे तर मला खूप आवडतात, कारण माझी स्वतःची जाण्याची खूप इच्छा असते. ट्रेकिंग करायची माझी पण खूप इच्छा होती. पण आता गावचा व्हिडिओ काढलायस तोही मला खूप बघायचा आहे. आणि तो लवकरात लवकर येऊ दे युट्यूबला. नक्कीच. सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. साईडला मंदिर बघताय मित्रांनो. हे हनुमानाचं मंदिर आहे. आणि आत्याला सोडायला निघालं. इकडं आत्या आहे, इकडं मामा आहेत आणि आपलं रुद्रशेठ तिकडं आहे. रुद्रशेठ पण सोडायला येतोय. आता गाडी कोणती आहे? मंडणगड मुंबई 5ची गाडी आहे. हे बघा नवीनच मंदिर बांधलं आहे. हे पण जय श्रीराम. चला जाऊया. आता मस्त बनवलं आहे. ह्याला एक दिवस घेऊन जा आलीस की. ती तर ह्याच्यापेक्षा आतरंग आहे. हा एवढा काय नाही. ती तर बाबा डेंजर आहे. मनाली 5:30 मापरावर फाटावर आले.
भाऊ जा पनवेलपर्यंत. हो संध्याकाळ पण आहे. तर फायनली मित्रांनो आपलं जेवण झालं आहे. आपल्याला जेवण आज सरिता मावशीने दिलं होतं. व्हेजवाल्यांना व्हेज, नॉनव्हेजवाला नॉनव्हेज. जेवण खरोखर खूप भारी होतं. तर धन्यवाद. आजची कामं खूप भारी झाली. ज्याप्रमाणे नियोजन केलं होतं त्याप्रमाणे सर्व कामं आपली पार पडलेली आहेत. तर व्हिडिओ मी स्टॉप करतो आहे. व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला तू लाईक करा, कमेंट करा आणि भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय. बाय.